येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा एकत्रित विजय मेळावा हा पार पडणार आहे। यावर भाजप खासदार आणि तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणेंची प्रतिक्रिया आली आहे। दोन भाऊ एकत्र येत असतील तर एवढा गवगवा का, असा सवाल राणेंनी उपस्थित केला। तर मराठीसाठी एकत्र येत असल्याचं भासवत असल्याची टीकाही त्यांनी केली। हे सोयीचं, फायद्याचं आणि परिवाराच्या स्वार्थाचं राजकारण असल्याचा निशाणा नारायण राणेंनी साधला। तसंच ठाकरेंनी 2.5 वर्षात सत्ता आणि हिंदुत्व दोन्ही गमावलं, अशी खोचक टीकाही त्यांनी केली। त्यांच्याशी संवाद साधलाय वैभव परबनं, पाहूया। माझ्यासोबत त्यापैकीच एक बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक सोबत आहेत, जे आता सध्या भाजपचे खासदार आहेत, ज्येष्ठ नेते नारायण राणे। राणे साहेब, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून तुम्ही ट्विट्स करताय आणि राज ठाकरेंना काहीतरी सूचक इशारा देत आहे। नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे? दोन भाऊ एकत्र येत आहेत, मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, युबीटीच्या शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मग तुम्हाला काय असं वाटतं त्यामुळे? दोन भाऊ एकत्र यावं, एवढं गवगवा का, एवढी माध्यमाचा उपयोग कशाला? या घरी बोलवा, जेवण घाला, मिठ्या मारा आणि या एकत्र। त्यासाठी विषय पाहिजे, एखादा विषय मिळावा मराठीसारखा, आणि मग त्या विषयावरून मग एकत्र येणार। मराठीसाठी, मराठी माणसांसाठी आपण काहीतरी करतोय, भासवण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून जे होत आहे ना, आणि म्हणून मी 2 ट्विट केले। हे योग्य नाही। भाऊ अनेक भाऊ एकत्र येतात, भांडतात, जातात, परत येतात, अशी जाहिरातबाजी, प्रसिद्धीबाजी, यावं न यावं, डिबेट कशासाठी? काय परिणाम होणार आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही परिणाम एकत्र येण्याने होणं नाही। मराठी माणसाचं परिवर्तन एकत्र येण्याने असं होईल असं मला वाटत नाही। कारण ह्याच मंडळींनी, ही मंडळी सत्तेवर असतानाही मराठी माणूस, मराठी तरुण तरुणींच्या नोकरींचा प्रश्न, पोटापाण्याचा प्रश्न, गरिबीचा प्रश्न, या सर्व प्रश्नाला काही करू शकले नाही। ते लोक काही करू नाही शकले। आणि मग भावनिक आता मराठी म्हणून चला विजय सर, मराठी त्या खरा म्हणजे तो प्रश्न त्रिभाषिक भाषेचा कोणी मान्य केला? तेव्हा कोण मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे। राज ठाकरेंबद्दल तुम्ही जे ट्विट केलं की त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी दिलेला त्रास, हा छळ, हे राज ठाकरे विसरले का? तर महाराष्ट्राला एकदा ऐकायचं की नेमकं त्यावेळेला काय त्रास? बघा, शिवसेनेत राहणं असह्य केलं, कोणताही निर्णय त्यांचा मान्य होत नव्हता, अनेक गोष्टी होत्या, आणि म्हणून त्यांना वाटलं इथे आपण राजकारण करू शकत नाही, आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना बाहेर पडायला मजबूर केलं। उद्धव ठाकरेंनीच केलं। मग आता कशाला मिठ्या मारायची भाषा बोलतात? मिठ्या मारायची, जा त्याच्या घरी, त्यात लहान मोठ्या भावाचं काय? राजच्या घरी जा, सांगायचं राज चल तुम्ही एक झालो, पाहिजे असेल तर चल चल मातोश्रीमध्ये परत। हे करू शकतात का उद्धव ठाकरे? नाही। उद्धव त्यांचं कौटुंबिक जे काही त्यांचं हे आहे, कोण भावंड, कोण हे त्यांच्या जवळ आहे, कोणाला जवळ केलं? जवळ दुसऱ्या बाजूने झालं, इकडून नाही झालं, वन वे झालं। आणि त्याच्यामुळे राजजींनी सांगा, मी त्यांच्या अंतर्गत गोष्टी काही बोलणार आत्तापर्यंत, माननीय बाळासाहेब आणि त्यावेळचं त्यांच्या ज्या काही गोष्टी मी कधी बाहेर बोललो नाही आणि बोलणार नाही। मी तेव्हाही दैवत मानत होतो, आजही दैवत मानतो। तुम्ही जर बाळासाहेबांना दैवत मानता तर दोन भाऊ एकत्र येण्याचा तुम्हालाही आनंद झाला पाहिजे। केवढा आनंद होतोय, 2 शिले सांगू शकत नाही, एवढा आनंद होतोय। आनंद म्हणजे काय? म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाली, बाकी काय नाही झालं, अजून झाले नाहीत। एक होतील, एकत्र येतील तेव्हा, आणि एकत्र येऊ दे, नांदू दे ना। उद्धव ठाकरे लोकसभेला लढले, विधानसभेला लढले। राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा दिला, विधानसभेला स्वबळावर लढले। दोघांची ताकद महाराष्ट्राने पाहिली। आता दोघांची ताकद पाहिल्यानंतर दोघांचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू? नाही, प्रयत्न चालू, अस्तित्व ते प्रत्येक जण करणारच ना। कोणी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणार, पक्षाचं आणि आपलं।
पण आता स्वतः म्हणून लढले लोकसभा विधानसभा, त्यात काय हाताशी लागलं ते माहिती आहे. तेव्हाही लोक तुमच्यावर नव्हते, मुंबईतले महाराष्ट्रातले, आता कुठून येणार? त्यामुळे दोघं एकत्र येण्याने यांचा फायदा होतोय का तोटा होतोय तर कळेल भविष्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.